नमस्कार, संध्याकाळचे 4:30 वाजत आहेत आणि आपण बघत आहात एनडीटीव्ही मराठी। मी वर्षा नलवडे या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। क्राईम विश्वात काय घडतंय सविस्तर बघणारच आहोत, मात्र त्याआधी एक महत्त्वाची बातमी। दादर कबूतरखाना परिसरामध्ये कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं समोर आलेलं आहे। कोर्टाने कबुतरांना खाण पिणं देण्यासाठी बंदी घातलेली असताना सुद्धा कबुतरांना एका इमारतीवर खाणं टाकण्यात आल्याचं समोर आलंय। इमारतीच्या टेरेसवरती कबुतरांना खाद्य दिलं जातंय, नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। ही इमारत जैन समाजाची असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येते। दादर कबूतरखाना परिसरामध्ये नियमांचं उल्लंघन केलं जातंय। परिसरात कोर्टाच्या नियमांचं स्थानिकांकडूनच उल्लंघन केलं जात असल्याचं बोललं जातंय, कारण त्या ठिकाणी जी एक इमारत आहे त्या इमारतीच्या टेरेसवरतीच कबुतरांना खाद्य दिलं जात असल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकतोय। तर ही इमारत जैन समाजाची असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। कोर्टाने कबुतरांना खाणं पिणं देणं बंद करा असं सांगून सुद्धा कबुतरांना एका इमारतीवरतीच हे खाद्य टाकत असल्याचं व्हिडिओमधून समोर आलेलं आहे। इमारतीच्या टेरेसवरती कबुतरांना खाद्य दिलं जातंय, त्यामुळे नियमांचं उल्लंघनही केलं जातंय। आता पुढे पालिकेकडून कशी कारवाई केली जाते हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। 2 दिवसांपूर्वीच गाडीच्या टपावरती देखील खाद्य टाकून खरं तर कबुतरांना इथं थांबवण्याचा प्रयत्न केल्याचं बघायला मिळालं होतं आणि त्यानंतर ही व्हिडिओ खरं तर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या संदर्भात जुई जाधव आमच्या प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। जुई, आपण पाहतोय वर्षा की गेल्या आठवड्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते की कबुतरांना खाणं पिणं टाकू शकत नाही। कबुतरांना खाणं पिणं टाकण्यावर मनाई मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे। मात्र त्यानंतर काहीच दिवसांनी आपण पाहिलं की दादरला कबूतरखान्याजवळ एका व्यक्तीने त्याच्या टपावर कबुतरांना खाणं टाकलं होतं आणि त्यानंतर आता एक धक्कादायक व्हिडिओ समोर येतोय। त्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की एका इमारतीवर जवळपास हजारोच्या कबुतरं जमली आहेत आणि त्यांना दाणे टाकण्यात आले आहेत। विशेष म्हणजे ही जी इमारत आहे ती दादरच्या कबूतरखाना परिसरातली आहे आणि या बिल्डिंग मध्ये जे लोक राहतात ते सगळे जैन समाजाचे नागरिक आहेत। त्यामुळे आता कोर्टाने हे सांगितलं होतं की कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन केलं गेलं नाही पाहिजे, नाहीतर मग दंडात्मक कारवाई केली जाईल। आता मुंबई महानगरपालिका नेमकं याच्यावर कुठला गुन्हा दाखल करेल, कुठला दंड आकारत आहे हे फार महत्त्वाचं राहणार आहे। त्यांचा हा जो आपण व्हिडिओ पाहिला तो फार भयंकर आहे। जवळपास हजारोच्या संख्येने की त्या छतावर आपल्याला उपस्थित पाहायला मिळतात आणि दाणे खाताना पाहायला मिळतात। त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं उल्लंघन करीत या समाजाकडून झालेलं पाहायला मिळतंय। जुई, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।